अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे. आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि स्वामींच्या नामस्मरणात जावो अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना. तसेच आपल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करतील अशी माझी स्वामींकडे प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आज आपण आपल्या घरात होणाऱ्या आर्थिक अडचणी तसेच आपण वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात असतो याबद्दल एक उपाय बघणार आहोत. कधी कधी काय होते भक्तांनो, आपण खूप काही कष्ट करतो, आपण इतकी मेहनत करतो, तरी पण आपल्या त्या मेहनतीला आपण एवढी मेहनत करून सुद्धा जो काही आलेला पैसा आहे घरामध्ये तो आपल्याला दिसत नाही, किंवा पैसा आलेला जो असतो तो कसा ना कसा बाहेर निघून जातो किंवा शिल्लक पडत नाही. आपण बरेच प्रयत्न करून पाहतो, आपल्या घरामध्ये वारंवार अडचणी येत असतात किंवा आलेला पैसा कशा ना कशा मार्गे तो बाहेर निघून जातो. कधी बिमारीच्या याने किंवा कधी कुठल्या कारणाने आपण पैसा शिल्लक ठेवतो तो एका पर्टिक्युलर कामासाठी, पण तो पैसा आपल्याला त्या कामासाठी उपयोगी लावता येत नाही. असं आपल्यासोबत एकदा नाही तर बरेचदा होत असतं. आपण पैसा ठेवत असतो, सांभाळत असतो, पण तो पैसा कसाही करून सांभाळला जात नाही किंवा राहत नाही. असं आपल्यासोबत सुद्धा बरेच वेळा होत असतं. तसेच आपण काय करत असतो, आपण कष्ट करतो, मेहनत करतो, सर्व काही करतो आणि त्या कष्टाला जे यश पाहिजे, मेहनतीला जे यश पाहिजे ते आपल्याला मिळत नसते. आपण दररोज आपल्या घरामध्ये आर्थिक चणचण आपल्याला भासत असते. आपल्याला रोज कुठली ना कुठली अडचण आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला जाणवत असते. आपण सर्व काही करूनही, भरपूर मेहनत करून, भरपूर कष्ट करून सुद्धा आपल्याला आपले पैसे दिसत नाही. अशा वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता उपाय फार सोपी आहे. कुठलाही संकल्प नाही आहे, काहीच नाही आहे. फक्त 5 मिनिटे आपल्याला वेळ काढायची आहे. जास्तीत जास्त 5 मिनिटे. कसा करायचा? खूप सोपी सरळ उपाय आहे. तर आपल्याला संध्याकाळच्या वेळेस तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर हा उपाय करायचा आहे. नित्यनेमाने करायचा आहे, दररोज करायचा आहे आणि याचा तुम्हाला चांगलाच रिझल्ट सुद्धा मिळेल. 101% याचा रिझल्ट तुम्हाला जाणवेल सुद्धा. तर नेमकं कसं करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेस तुळशीजवळ दिवा लावला, की आपल्याला आधीच तुळशीची पानं तोडून ठेवायची आहे. तर कसं करायचं, एक ग्लास घ्यायचा, छोटासा पाण्याने भरलेला ग्लास घ्यायचा, देवाजवळ ठेवायचा आणि त्यामध्ये आपल्याला 2 तुळशीची पाने टाकायची आहे. आणि 2 तुळशीची पाने टाकायची आणि तो ग्लास भरलेला देवासमोर ठेवायचा. सोबत आपल्याला तिथे पूजेला बसायचं आहे. एक अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला तिथे बसून, देवासमोर बसून व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. आता व्यंकटेश स्तोत्र, जसं व्यंकटेश स्तोत्र हे मराठीमधलं नाही वाचायचं आहे, संस्कृतमधलं वाचायचं आहे. हे आपल्याला व्यंकटेश स्तोत्र स्वामींचं नित्यसेवेचं जे बुक आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नित्यसेवामध्ये तुम्हाला मिळून जाईल. जशी मी यामधल्या 2-3 ओव्या तुम्हाला वाचून दाखवते. श्री गणेशाय नमः. व्यंकटेशो वासुदेवो प्रद्युम्नो समितविक्रम संकर्षणो निरुद्धश्य शेषाद्रिपतिरेव च जनार्दन पद्मनामो वेंकटाचलवासिन सृष्टिकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सल गोविंदो गोपती कृष्ण केशव गरुडध्वज वराह वामनश्चैव नारायण अधोक्षज. अशा या 2-3 ओव्या आहेत ज्यामधल्या मी आपण आपल्या समोर आता वाचून दाखविल्या. तर हे आपल्याला व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. जास्तीत जास्त 5 मिनिटे लागणार आहे. संध्याकाळच्या वेळेस आपल्याला दररोज वाचायचे आहे. आता आपलं हे व्यंकटेश स्तोत्र वाचन झाल्यानंतर काय करायचं? जे आपण देवासमोर एका ग्लास ठेवला होता, ग्लासामध्ये पाणी ठेवलं होतं आणि त्यामध्ये आपण 2 तुळशीची पाने टाकली होती. व्यंकटेश स्तोत्राचं वाचन झाल्यावर जी अगरबत्ती लावली होती त्यामधली विभूती थोडीशी आपल्याला त्या पाण्यामध्ये मिळवायची आहे. त्यानंतर तो जो पाण्याने भरलेला ग्लास आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. आपली मनातली इच्छा आपल्याला पहिले व्यंकटेशाला बोलून दाखवायची आहे, की जे काही आपल्या मनात असेल, जी आपली आर्थिक अडचण असेल, फक्त माझ्या कार्याला यश द्या, जे काही माझ्या घरातली आर्थिक अडचण आहे ती माझ्या घरातली आर्थिक अडचण मिटवू द्या. आपली वाली जी अडचण आहे ती आपण व्यंकटेशाला बोलून दाखवायची आहे. त्यानंतर तो ग्लास आपण तिथून उचलायचा आहे. त्यामध्ये सर्वप्रथम पहिले विभूती टाकायची आहे. थोडी हलकीशी विभूती टाकायची आणि तो ग्लास आपण तिथून उचलायचा. ग्लास उचलून घेतला की त्यानंतर त्या ग्लासामधलं पाणी जे आहे, पाण्याचा शिरकाव आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे. लक्षात ठेवा, हा जेव्हा पाण्याचा शिरकाव आपण करू घरामध्ये, तेव्हा आपल्याला आपल्या घरातले बाथरूम
वॉश एरिया हा एरिया सोडून आपल्याला बाकी घरामध्ये पाण्याचा शिरकाव हलकामध्ये करायचा आहे, हलक्यामध्ये. जसा हॉल आहे, आपला बेडरूम आहे, किचन आहे, अशा एरियात आपल्याला पाण्याचा शिरकाव बिलकुल कमी हलकासा करायचा आहे. त्यानंतर हे जे तीर्थ आहे सर्वांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे. घरामध्ये तुळशीची पानं सुद्धा आपल्याला सोबत जी येतात ती सुद्धा आपल्याला तीर्थामध्ये घ्यायची आहे. तुळशीची पाने बाजूला काढून ठेवायची नाही आहे. आता हे झालं आपलं जे तीर्थ. असं आपल्याला नित्य नेमाने दररोज करायचे आहे. कुठलाही संकल्प करायचा नाही. आपल्याला दररोज करायचा आहे. तुम्हाला काही दिवसातच तुम्हाला याचा 101% रिझल्ट मिळेल. व्यंकटेश हे तुमची जी काही प्रार्थना आहे, जी तुमची आर्थिक अडचण आहे, ते तुमची नक्की ऐकतील. हा फक्त उपाय जो आहे आर्थिक अडचणीवरच करायचा आहे. तुम्हाला यामध्ये आर्थिक अडचण जी काही तुमच्या घरात असेल त्यासाठी हा 101% चांगला प्रभावशाली उपाय आहे. तर असा उपाय तुम्ही करून बघा. नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, ही जी विभूती असते, ही थोडी विभूती ठेवायची आणि जेव्हा आपण सकाळी स्वयंपाक करतो, जी गृहिणी असते घरामध्ये स्वयंपाक करते, ती विभूती घ्यायची आहे थोडीशी. वरण, भात, भाजी जे आपण घरामध्ये अन्न शिजवतो, त्यामध्ये ही विभूती आपल्याला थोडीशी टाकायची आहे वरणामध्ये, भाजीमध्ये आणि सर्वांनाही आपल्याला प्रसादाचं अन्न ग्रहण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला जे दररोज आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्र याप्रमाणे रोज वाचायचे आहे. जास्तीत जास्त 5 मिनिटे लागेल, पण दररोज करायचं आहे. न चुकता आपल्याला हे करायचं आहे. यामुळे आपला संकल्प कुठलाच नाही आहे, पण यामुळे काय होईल तुम्हालाच याचा रिझल्ट जाणवेल, की तुमचे जे काही येणारे पैशाचे जे मार्ग होते किंवा जे घरात अडचण होती, ते हळू तुम्हाला कमी होताना दिसून येईल. तर या प्रकारे आपण हा उपाय करायचा आहे. आर्थिक अडचणीवर हा सर्वात प्रभावी असा उपाय आहे. दररोज करावा, नित्य नेमाने करावा, न चुकता करावा. याचा तुम्हाला 101% रिझल्ट जाणवेल. तसेच तुमचे पैसे जे कुठल्या ना कुठल्या मार्गाने जात होते किंवा पैसे टिकत नव्हते घरामध्ये, तर हा उपाय तुम्ही जसा-जसा करून पाहाल, तसा-तसा तुम्हाला याचा फायदा जाणवेल, की तुमचे पैसे घरामध्ये टिकेल किंवा सेव्हिंग होताना दिसेल. पैसे विनाकारण, विनाव्यर्थ इकडे-तिकडे खर्च होताना थोडेसे कमी होईल किंवा त्यामधून तुमचे पैसे सेव्ह होताना तुम्हाला दिसून पडेल. तर असा उपाय हा करून बघा व्यंकटेश स्तोत्राचा. दररोज करायचा आहे. तर स्वामी भक्तांनो, अशी ही साधी, सरळ, सोपी स्वामी सेवा आहे. एक नित्य सेवेमध्ये तुम्ही ही तुमच्या रोजच्या सेवेमध्ये करून पहा. तुम्हाला त्याचा फायदा होईल. तसेच इतरांपर्यंतही शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळत राहतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.